धान्य वितरणाचे कमिशन आणि मार्जिन मनी शासनानं रेशन धान्य दुकानदारांना दिलेले नाहीत। सुमारे 6 कोटी रुपयांची थकबाकी आहे। ही रक्कम तातडीनं द्यावी अशी मागणी रेशन धान्य दुकानदार संघटनेनं जिल्हा पुरवठा विभागाकडे केली आहे। कोल्हापूर जिल्हा रास्त भाव धान्य दुकानदार महासंघाच्या वतीनं आज सहाय्यक जिल्हा पुरवठा अधिकारी लक्ष्मण माने यांना निवेदन देण्यात आलं। जानेवारी 2026 पासून धान्य वाटपातील मार्जिन मनी धान्य दुकानदारांना मिळालेलं नाही। एप्रिल ते जून दरम्यान एकत्रित धान्य वाटप करण्याचे आदेश पुरवठा विभागानं दिले आहेत। त्याची मुदत वाढवावी, ई-पॉस मधील तांत्रिक अडचणी दूर कराव्यात, पांढऱ्या आणि केशरी कार्ड धारकांचे ऑनलाईन 12 अंकी रेशन कार्ड नंबर काढण्यासाठी धान्य दुकानदारांना लॉग इन द्यावं, थकीत 6 कोटी रुपये तातडीनं द्यावेत अशा मागण्या करण्यात आल्या। यावेळी संघटनेचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर रवींद्र मोरे, शहर अध्यक्ष राजेश मंडले, गजानन हवालदार, अरुण शिंदे, नितीन हुंडेकरी, रोहित सावेकर, बुरहान नायकवडी, रवी पाटील यांच्यासह धान्य दुकानदार उपस्थित होते।